आई-वडील पोरांना पोटाला चिमटा काढून शिकवतात. बाहेरच्या जिल्ह्यातनं येतात, राज्यातनं येतात, दुसरीकडे स्थलांतरित होतात, कारण माझ्या पोराला चांगलं शिक्षण भेटलं पाहिजे. पोरगं 10 ते 15 वर्षाचं बेनं असतं. मित्रांनो, शाळेत पाठवलेलं असतं ह्याला. हे शाळेत जाऊन अक्षरशः गुंडागिरी करतं. मित्रांनो, ह्याला कुठलातरी बाहेरचा भाई भेटतो. हा माझा दादा, हा माझा पप्पा म्हणून त्याच्या मागं-मागं फिरणं आणि अक्षरशः मित्रांनो, गुन्हेगारीला प्रवृत्त करणारी ही पोरं एवढी-एवढी बारकी-बारकी पोरं आहेत आणि ह्यांना शस्त्र म्हणून वापरतंय कोण? गुन्हेगारी करणं, अक्षरशः गाड्या फोडणं, बसेस फोडणं, मित्रांनो चोऱ्या-माऱ्या करणं, यांसारख्या गोष्टी करणं. मित्रांनो यांच्या मागे जो लॉ आहे, यांना पण माहिती झालेलं आहे, की मी काही जरी केलं, तरी मी 18 वर्षाच्या खाली आहे आणि मी बाहेर येऊ शकतो. मला पाठवलं तरी फक्त बालसुधागर केंद्रामध्ये पाठवतील. त्याच्यानंतर माझ्यावरती काही कारवाई होणार नाही. हा यांच्या डोक्यातला सगळ्यात मोठा गैरसमज आहे मित्रांनो. परंतु ह्यांना हे समजत नाहीये, की जे आई-वडील आपल्याला शहरामध्ये ज्यांनी आणलं, जे आपल्यासाठी धुनं-भांडी करतात लोकांची, लोकांच्या पायऱ्या झिजवतात, दिवस-दिवस काम करतात. जर संध्याकाळी पैसे नाही आले, तर कुठं मित्रांनो अक्षरशः भाकर भेटत नाही यांना खायला. उपाशी हे झोपतात रात्रीचं. परंतु त्यावेळेस मित्रांनो ह्यांना हे सुचत नाही, की मी कुठला रे दादा, मी कुठला रे भाई. मित्रांनो, मी हे 100% लोकांसाठी म्हणत नाहीये, परंतु ह्याच्यामध्ये मित्रांनो 70% जर बाहेरनं लोकं कुठनं येत असतील, जिल्ह्यातनं असतील, राज्यातनं असतील, त्याच्यातले मित्रांनो 20-30% जे पोरं असतात ना, ते अक्षरशः गुन्हेगारीच्या मागे लागतात. भाईगिरी करायची असली, त्यांना दबदबा तयार करायचा असतो. परंतु मित्रांनो, ह्याच्यामधले 70 ते 80% पोरं जे आहेत, ते अभ्यास करतात. त्यांना स्वतःला चेंज करायचं असतं. आई-वडिलांची जाण असते त्या पोरांना. परंतु 20% जे पोरं आहेत, ज्यांना स्वतःचे आई-वडील चिमटा काढून, पोटाला चिमटा काढून त्यांना शिकवतात. त्यांना एक एन्व्हायर्नमेंट देतात, की आम्ही बरबाद झालेलो आहे, परंतु तुम्ही बरबाद होऊ नका. आम्हाला कुठल्याही सोयी-सुविधा भेटल्या नाहीत शिक्षणासाठी किंवा कुठल्याही अशा सुविधा भेटल्या नाहीत, जेणेकरून आमचं शिक्षण कंप्लीट झालं असतं आणि आम्ही येऊन कुठेतरी जॉब केला असता. आम्हाला लोकांची धुनं-भांडी करावं लागतात, कारण आम्ही शिकलो नाही, कारण आमच्याकडे पैसा नाही, बापदादाचा पैसा नाही आमच्याकडं. तुम्हाला या गोष्टी झाल्या नाही पाहिजे. त्यामुळे हे लोकं दिवस-रात्र कष्ट करत असतात आपल्या पोरांना शिकवण्यासाठी. परंतु इकडं पोरगा काय मागं गाणं लावतो, आपलं कॉन्टॅक्ट जबर तुला नाही खबर कधी काळी जाशील. मित्रांनो, जोक नाही करत आहे. अक्षरशः 15-15, 14-14 वर्षाची पोरं यांच्या मागं कोण उभे आहेत असे, की ही ठामपणे आहे ना समाजामध्ये येतात, गुन्हेगारी करतात आणि याच्यामध्ये मित्रांनो यांची विकृती एवढी खराब होत चाललेली आहे. असे कुठले लोकं आहेत जे यांच्या डोक्यावरती परिणाम करत आहे, की तू भाई आहेस, तू दादा आहेस या एरियाचा, तू कुणालाही मारू शकतो, कुणालाही शिव्या देऊ शकतो, कुणालाही लुटून लुबाडे खाऊ शकतो. परंतु मित्रांनो, आपले जे महाराष्ट्र पोलीस असतील, बाहेरचे जेवढे पण पोलीस आहेत, ते खूप डेंजरस असतात मित्रांनो. एक लक्षात ठेवा, आपले आई-वडिलांचं कष्ट हे आपण शेवटपर्यंत लक्षात ठेवलं पाहिजे आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे वळलं नाही पाहिजे. मित्रांनो, खूप साऱ्या केसेस येत होत्या समोर, त्यामुळे मला हा व्हिडिओ बनवू वाटला. मित्रांनो, खूप साऱ्या आता मध्ये मी केसेस ऐकल्या होत्या, की बलात्कार देखील पोरांनी केलेला होता. परंतु नाबालिग आहेत ना मित्रांनो, नाबालिग पोरांवरती कारवाई करण्याआधी शासन जे आहे ते पण विचार करतं, की "अरे बापरे! ह्याला चान्सेस भेटला पाहिजे. ह्याला अजून ह्या सगळ्या गोष्टी कळत नाहीयेत." त्या गोष्टी ते करतात आहेत. बलात्कार झालं, गाड्या फोडणं झालं, बँका लुटणं, पैसे काढणं यांसारख्या गोष्टी नाबालिग पोरं करतात आहे. ह्यांना कोणीतरी असं माइंड ह्यांचं चेंज करत आहे, यांच्यावरती परिणाम टाकत आहे, की तू हे बन, तू केल्यावरती तू भाई बनशील, दादा बनशील आणि याच गोष्टींचा इफेक्ट होऊन अक्षरशः ही जी पिढी आहे ती स्वतःला बरबाद करून टाकत आहे आणि याच्यामध्ये मित्रांनो ह्यांचे आई-वडील हे खूप गोरगरीब परिस्थितीतनं आलेले असतात. परंतु ह्या पोरांना हे कळत नाही, की आपण कुठल्या पार्श्वभूमीवरती चाललेलो आहे. एखादा दादा, एखादा मामा यांचं बोट धरतो आणि बोट धरल्यावरती ह्यांना असं वाटतं, की मला भाऊचा सपोर्ट आहे. ₹200-400 देतात, ₹500 ह्यांना खर्चाला देतात. ह्यांना कुत्र्यागत राबवून घेतात. हा पण गाड्या त्यांच्या मागं-मागं जातो आणि म्हणतो, "माझा भाऊ, माझा दादा, माझा पप्पा." त्याच्या मागं मोलमजुरी, गुन्हेगारी क्षेत्राकडे वळवतो तो त्यांना. चोऱ्या करायला लावतो, कुठूनतरी लुटायला लावतो, घाणेरड्या गोष्टी करायला लावतो, छेड काढायला लावतो, सोनं लुटायला लावतो, यांसारख्या गुन्हेगारीच्या गोष्टी करायला लावतात आहे. आणि ते पण कुठल्या मुलांना मित्रांनो, या नाबालिग पोरांना जे 10 ते 15 वर्षाच्या वयाचे आहेत. मित्रांनो, आपले महाराष्ट्र पोलीस यांच्यावरती ठाम आहेत. त्यांना आहे ना मित्रांनो, कारवाई झाल्यावरती ह्यांनी गुन्हे केल्यावरती कारवाई खूप डेंजरस होते यांच्यावरती पण. आपल्याला वाटतं फक्त बालसुधागर केंद्रामध्ये जातात आणि तेवढं पुरतं तेवढं कुत्र्यागत मारतात तिथं यांना. यांच्यावरती पूर्णतः
लक्ष असतं. यांना चांगल्या गोष्टी शिकवल्या जातात. चेंज करायचा प्रयत्न करतात मित्रांनो. परंतु मित्रांनो 18 वर्ष झाल्यावरती परत बाहेर येतात. परत त्या गुन्हेगारांच्या नादी लागतात. गुन्हेगारी करतात. भाई लोक बनायचा प्रयत्न करतात आणि याच्यामध्ये स्वतःला बरबाद करून घेतात. मी या पिढीला एवढं सांगू इच्छितो, की गुन्हेगारी हे क्षेत्र नव्हे, ज्याने आपल्याला आहे ना सगळ्या गोष्टी भेटतील. असे एवढे मोठे-मोठे क्षेत्र आहेत ज्याच्यातनं खूप सारा पैसा आहे. तिकडं जावा, आई-वडिलांचे दिवस बदला, आई-वडिलांसाठी करा, जेणेकरून ते गावाकडनं आलेले आहेत, बाहेरच्या राज्यातनं आलेले आहेत. ह्या शहरांमध्ये ह्या असले आयुष्य जगतात ते ह्याच्यामध्ये काहीही ठेवलं नाही असं आयुष्य जगतात ते. ह्या शहरांमध्ये ते लोकांचे भांडे घासतात, ते संडासं साफ करतात, ते धुणं धुवत आहेत आणि तू बेट्या गुन्हेगारी क्षेत्राकडे वळतो आणि लोकांना काय म्हणतोय, "मी दादा, मी मामा, मी पप्पा." नाही रे, हे काहीच नाहीये. फक्त दादा एकच आहेत महाराष्ट्रामध्ये, ते पण म्हणजे महाराष्ट्र पोलीस. आणि पोलिसांच्या मनावरती जर आलं, तर काटा काढायचा असेल ना, सगळ्यांना एक लिक्विड टाकून सगळ्यांना आहे ना फिनिश करू शकतात महाराष्ट्र पोलीस. त्यामुळं सुधरा, गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळू नका. क्राईम रेट वाढत चाललेला आहे आणि नाबालिग पोरांना ही भाई लोकं टार्गेट करत आहेत. यांचा बंदोबस्त पण पोलिस करत आहेत. परंतु मित्रांनो, यांना एवढं सांगू इच्छितो, आपल्या कुठलाही गुन्हा करण्याआधी आपल्या फॅमिलीकडे बघा, आपल्या आई-वडिलांकडे बघा. जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे, की माझ्या बापाने माझ्यासाठी पोटाला चिमटा काढून एक भाकर कमवून आणली आणि त्याच्यातली मला घातली. तो दिवस-रात्र माझ्यासाठी कष्ट करतोय, मला शिकवण्यासाठी. तो ठामपणे माझ्या मागे उभा राहिलेला आहे. त्यामुळं गुन्हेगारी करण्याआधी बापाचं तोंड बघा, आईचं तोंड बघा. जेणेकरून या गोष्टी तुम्हाला करताना 100 वेळा तुम्ही विचार करसाल. मित्रांनो, आपल्याला ही गुन्हेगारी ह्या असल्या भाई लोकांच्या नादी लागायचंच नाहीये. आपल्याला फक्त चांगले विचार ठेवून शिक्षण घ्यायचं आहे. शिकून चांगला मोठा ऑफिसर बनायचं. जे तुम्हाला मनाला वाटेल बिझनेस करा, काय करायचं ते करा. परंतु गुन्हेगारी क्षेत्राकडे वळू नका. लय घाण मारतात पोलिस, लय घाण असं सगळ्या घाणेरड्या गोष्टी असतात त्या ह्याच्यामध्ये. आयुष्याला भीतीपूर्ण जोपर्यंत जगसाल तोपर्यंत मनावरती मोठा दगड घेऊन जगसाल, की मला इकडून कोणी मारतंय का, मला कोणी तिकडून टपकवतंय का. त्यामुळे या सगळ्या गोष्टीच्या मागे लागू नका मित्रांनो. चांगल्याने सुरुवात करा. जरी असल्या तुम्ही लहान आहात, छोटे आहात, तुमचं वय नाहीये. तुमचं वय नसलं तरी तुमच्याकडे मोबाईल आहे, Instagram आहे, सगळा Facebook, YouTube सगळ्या गोष्टी आहेत आणि तुमच्यापर्यंत ही माझी गोष्ट पोहोचेल हे तुम्हाला पण माहिती आहे. त्यामुळं महाराष्ट्र पोलीस डेंजर आहेत, सगळेच डेंजर आहेत. त्यांना कारवाई करायला वेळ लागत नाही कुठल्याही गोष्टीला. त्यामुळं ह्या असल्या गुन्हेगारी क्षेत्राकडे वळण्यापेक्षा अभ्यास करा, चांगलं राहावा. अभ्यासात मन लागत नसेल तर बिझनेस करा. बिझनेस केल्यावरती तिकडून पण तुम्हाला चांगला फायदा भेटू शकतो, इकडून पण चांगला फायदा भेटू शकतो अभ्यासातनं. अशा गोष्टी करा जेणे आपल्या आई मान उभे राहिले पाहिजे, ना की आपल्या आई मान खाली गेली पाहिजे. जाता-जाता एवढंच माझ्या लहान-लहान मित्रांना जे गुन्हेगारी क्षेत्राकडे वळायचं बघत आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.